रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी अगदी सहजपणे गृहीत धरतो. हां. म्हणजे रस्त्यावरच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा दुकानाच्या शेजारी शांतपणे उभी असलेली ती एटीएमची मशीनच घ्या ना. हां, अगदी बरोबर. आपण तिथे जातो आणि खिशातले पैसे संपले की आपण तिथे जातो, कार्ड इन्सर्ट करतो, काही बटणे दाबतो आणि जादू झाल्यासारख्या खणखणीत नोटा बाहेर येतात. नक्कीच. पण आपल्या आजच्या या सखोल चर्चेच्या नोट्स पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपण ज्याला केवळ एक पैसे देणारी धातूची पेटी समजतो, हां, ती प्रत्यक्षात एक अतिशय गुंतागुंतीचा, अत्याधुनिक आणि सुरक्षित असा छोटा संगणक आहे. खरंय. आणि म्हणूनच आज आपण दी आर्किटेक्चर ऑफ ऑटोमेटेड बँकिंग, हाऊ एटीएम्स ऑपरेट या माहितीवर एक सखोल चर्चा करणार आहोत. हो, कारण या मशीनच्या आत नेमके कोणते विज्ञान दडलेले आहे, तिथे कोणती सुरक्षा व्यवस्था आहे आणि एका साध्या कार्डपासून ते हातात पैसे मिळेपर्यंतचा तो काय म्हणता येईल तो मिलीसेकंदांचा प्रवास कसा पार पडतो हे आज आपण उलगडणार आहोत. बरोबर. मी या नोट्स वाचत होतो आणि मला जाणवलं की आपण अनेकदा फक्त त्या बाहेर येणाऱ्या रोख रकमेचाच विचार करतो. पण त्यामागे जे अदृश्य जागतिक नेटवर्क काम करत असते आणि जी हार्डवेअरची अचूकता असते ती खरोखरच थक्क करणारी आहे. मी म्हणेन की हे मशीन म्हणजे केवळ एक यांत्रिक डबा नाहीये. मग काय आहे? ती जागतिक बँकिंग व्यवस्थेची एक अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित अशी नोड आहे. आजच्या चर्चेत आपण या मशीनचे जे हार्डवेअर आहे त्यापासून ते थेट डेटाच्या प्रवासापर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घेणार आहोत. तर मग या यंत्राच्या प्रत्यक्ष हार्डवेअरपासूनच सुरुवात करूया. म्हणजे एटीएमच्या मुख्य भागांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा वरवर पाहता आपल्याला काय दिसतं? एक स्क्रीन, एक कीपॅड आणि कार्ड टाकण्यासाठी एक स्लॉट. हो, अगदी साधं वाटतं ते. पण या नोट्सनुसार या प्रत्येक भागाची अंतर्गत रचना ही एखाद्या सुरक्षित तिजोरीसारखीच असते. सर्वात आधी विचार करूया कार्ड रीडरचा. बरोबर. जुन्या काळात कार्डच्या मागे फक्त एक काळ्या रंगाची पट्टी असायची. मॅग्नेटिक स्ट्राइप. हो, तीच मॅग्नेटिक स्ट्राइप, ज्यामध्ये आपला डेटा साठवलेला असायचा. पण आता आपण पाहतो की प्रत्येक कार्डवर एक छोटी सोनेरी EMB चिप असते. हां, आणि हे संक्रमण केवळ डिझाईनसाठी झालेलं नाहीये. त्यामागे खूप मोठं तांत्रिक कारण आहे. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. अगदी. मॅग्नेटिक स्ट्राइपवरील डेटा कॉपी करणं सोपं होतं. पण ही चिप प्रत्येक व्यवहारासाठी एक नवीन, ज्याला आपण डायनॅमिक क्रिप्टोग्राम म्हणतो, तो तयार करते. डायनॅमिक क्रिप्टोग्राम म्हणजे प्रत्येक वेळी एक नवीन कोड. होय, आणि तिथेच खऱ्या अर्थाने सुरक्षेची पहिली भिंत उभी राहते. ती चिप म्हणजे स्वतःच एक अतिशय सूक्ष्म असा संगणक असतो. अरे वा. जेव्हा आपण कार्ड मशीनमध्ये टाकतो तेव्हा तो कार्ड रीडर त्या चिपला पॉवर देतो आणि त्यांच्यात एक अत्यंत सुरक्षित असा संवाद सुरू होतो. आणि यानंतर जो भाग येतो तो म्हणजे कीपॅड. आपण त्याला एक साधा कीबोर्ड समजतो, पण तांत्रिक भाषेत त्याला EPP म्हणतात. एन्क्रिप्टिंग पिन पॅड. बरोबर, एन्क्रिप्टिंग पिन पॅड. आपण टाकलेला 4 किंवा 6 अंकी पिन त्या मशीनच्या मेन बोर्डला किंवा स्क्रीनलाही कधीच वाचता येत नाही. नाही, अजिबात नाही. तो पिन दाबताक्षणीच या EPP-मध्ये DDES या अत्यंत जटिल अल्गोरिदमचा वापर करून लॉक केला जातो. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे आपण टाकलेला गुप्त पिन त्या ATM मशीनला स्वतःलाही माहीत नसतो. तो फक्त एक कूटबद्ध डेटा पॅकेट बनून पुढे जातो. आणि यासोबतच आणखी एक महत्त्वाचा भाग असतो ज्याची माहिती या स्रोतामध्ये खूप रंजक पद्धतीने दिली आहे. तो म्हणजे कॅश डिस्पेन्सर. हां, तोच भाग आहे जिथून नोटा बाहेर येतात. आपण अनेकदा तो घरघर आवाज ऐकतो. हो, तो आवाज आपण सगळेच ओळखतो. पण आतमध्ये जे मेकॅनिक्स काम करत असते ते एखाद्या प्रगत रोबोटिक्सपेक्षा कमी नसते. आतमध्ये नोटांच्या वेगवेगळ्या कॅसेट्स असतात. आणि जेव्हा कमांड मिळते तेव्हा फ्रिक्शन पिकर्स किंवा व्हॅक्यूम पिकर्स अत्यंत वेगाने एक एक नोट उचलतात. आणि यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या मशीनची अचूकता. हो, ती अचूकता खूप महत्वाची असते. 2 नोटा एकमेकांना चिकटून येऊ नयेत यासाठी तिथे थिकनेस सेन्सर्स आणि ऑप्टिकल सेन्सर्स बसवलेले असतात. हे सेन्सर्स प्रकाशाचा वापर करून नोटीची जाडी मोजतात. म्हणजे जर चुकून 2 नोटा चिकटून आल्या किंवा एखादी नोट फाटलेली असेल तर मशीन ती नोट ग्राहकाला देत नाही. त्याऐवजी मशीन 3 नोट एका वेगळ्या रिजेक्ट बिनमध्ये टाकून देते आणि ग्राहकासाठी दुसरी नवीन नोट उचलते. आणि हे सर्व काही सेकंदाच्या हजाराव्या भागात घडते. बापरे. आणि या सर्व प्रक्रियेला बँकेचा मुख्य सर्व्हरशी जोडणारा जो दुवा असतो तो म्हणजे एटीएमचे नेटवर्क कनेक्शन, जी इंटरनेटच्या सार्वजनिक गर्दीपासून वेगळे असते. बरोबर. अगदी. हे कनेक्शन एकतर सुरक्षित VPN द्वारे असते किंवा थेट लीज लाईनद्वारे असते, जे पूर्णपणे खासगी आणि सुरक्षित असते.
ठीक आहे, आपण हे थोडे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. आपण आतापर्यंत हार्डवेअर पाहिले, पण जेव्हा प्रत्यक्ष व्यवहार सुरू होतो तेव्हा या मशीनच्या आत आणि नेटवर्कवर नेमकं काय घडते याचा एक प्रवास आपण ट्रेस करूया. एक छान उदाहरण होईल हे. समजा आपण कार्ड रीडरमध्ये कार्ड इन्सर्ट केले आणि आपला पिन टाकला. इथून खऱ्या अर्थाने ती मिलिसेकंदांची शर्यत सुरू होते. स्क्रीनवर आपल्याला प्लीज वेट व्हाईल युअर ट्रान्झॅक्शन इज बीइंग प्रोसेस्ड असा संदेश दिसतो. त्या काही सेकंदांमध्ये मशीन तो एन्क्रिप्ट केलेला पिन, कार्डचा डेटा आणि आपल्याला हवी असलेली रक्कम हे सर्व एकत्र करून त्याचं एक डेटा पॅकेट बनवते. आणि हे पॅकेट पुढे कुठे जातं? हे पॅकेट त्या सुरक्षित नेटवर्क लाईनवरून अत्यंत वेगाने प्रवास करत एटीएमला कंट्रोल करणाऱ्या मुख्य सिस्टीमकडे जातं, ज्याला एटीएम स्विच म्हणतात. तिथे जाऊन धडकते. एटीएम स्विच, बरोबर. आणि हा एटीएम स्विच म्हणजे खऱ्या अर्थाने एक ट्रॅफिक कंट्रोलर असतो. तो स्विच ती माहिती बँकेच्या कोर बँकिंग सिस्टमकडे म्हणजेच CBSकडे पाठवतो. आता इथे बँकेच्या सर्व्हरला 2 गोष्टींची खात्री करावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे हा व्यवहार करणारी व्यक्ती योग्य आहे का. त्यासाठी तो डेटा बँकेच्या हार्डवेअर सिक्युरिटी मॉड्यूलकडे म्हणजे HSMकडे जातो. होय, जिथे तो पिन डिक्रिप्ट करून तपासला जातो. जर पिन अचूक असेल तर दुसरी पायरी येते. खात्यात पुरेसे पैसे आहेत का याची पडताळणी करणे. अगदी बरोबर. कोर बँकिंग सिस्टीम खात्याचा बॅलन्स तपासते आणि जर सर्व काही व्यवस्थित असेल तर ऑथोरायझेशनचा एक हिरवा कंदील किंवा संमतीचा संदेश परत त्याच वेगाने एटीएम स्विचवरून थेट त्या एटीएम मशीनकडे पाठवला जातो. आणि तो हिरवा कंदील मिळाला की मग एटीएम मशीनच्या आतल्या त्या कॅश डिस्पेन्सरची मेकॅनिकल बॅलेन्स सुरू होते. हो, नोटा मोजल्या जातात, जाडी तपासली जाते आणि मग त्या बाहेर येतात. हे सर्व होताना आणखी एक भाग काम करतो, तो म्हणजे रिसिप्ट प्रिंटर. इथेही एक वेगळंच तंत्रज्ञान असते. आपण अनेकदा पाहतो की या पावत्यांवरील शाई काही दिवसांनी उडून जाते. हो, मी नेहमी विचार करत होते की असं का होतं. याचं कारण म्हणजे हे प्रिंटर्स थर्मल प्रिंटिंग तंत्रज्ञानावर चालतात. यात शाईची किंवा इंक कॅट्रिजची गरज नसते. कागदावर उष्णता देऊन अक्षरे उमटवली जातात, बरोबर. होय. एटीएम सारख्या मशीनमध्ये जे कुठेही लांबच्या ठिकाणी असू शकते तिथे सतत शाई बदलणे व्यावहारिक नसते. त्यामुळे हे थर्मल प्रिंटिंग अत्यंत सोयीस्कर ठरते. हे एक अतिशय बारकावा असलेला पण महत्वाचा मुद्दा आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच हे तंत्रज्ञान किती प्रगल्भ आहे हे दिसून येते. अगदी. पण आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली ती एकाच बँकेच्या ग्राहकाने त्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याबाबत होती. म्हणजे SBIचा ग्राहक SBIच्याच एटीएममध्ये गेला तर हा प्रवास असा होतो. पण खरी जादू तेव्हा घडते जेव्हा आपण वेगवेगळ्या बँकांच्या नेटवर्कचा विचार करतो. अगदी बरोबर. कारण व्यवहारात आपण अनेकदा पाहतो की आपले खाते समजा HDFC बँकेत आहे, पण आपण खेड्यातल्या किंवा कुठल्या तरी लांबच्या ठिकाणी असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधनं अगदी सहज पैसे काढतो. 2 पूर्णपणे वेगवेगळ्या बँका, त्यांचे वेगवेगळे सर्व्हर्स, पण तरीही व्यवहार अगदी काही सेकंदात पूर्ण होतो. बरोबर. हे माहितीच्या देवाणघेवाणीचे नेटवर्क कसे काम करते हे समजून घेणं खूपच रंजक आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला इंटरऑपरेबिलिटी किंवा परस्पर कार्यक्षमता या संकल्पनेची खरी ताकद समजते. संपूर्ण बँकिंग व्यवस्थेचा हा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. जेव्हा आपण दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये आपले कार्ड टाकतो तेव्हा ते एटीएम स्विच लगेच ओळखतो की हा ग्राहक आपला नाही. मग तो स्विच काय करतो? तो व्यवहार नाकारतो का? नाही. तो स्विच ते डेटा पॅकेट बँकेच्या सिस्टमकडे न पाठवता एका मध्यवर्ती नॅशनल नेटवर्ककडे वळवतो. अच्छा. भारताच्या बाबतीत सांगायचे तर NPCIद्वारे चालवले जाणारे नॅशनल फायनान्शियल स्विच म्हणजेच NFS हे ते मध्यवर्ती नेटवर्क आहे. आणि याशिवाय व्हिसा, मास्टरकार्ड आणि रुपे यांसारखे मोठी पेमेंट नेटवर्क्सही यात मध्यस्थाची भूमिका बजावतात. हो. म्हणजे हे मध्यस्थ अगदी अचूकपणे ओळखतात की हे कार्ड कोणत्या बँकेचं आहे. हे एक प्रकारे पोस्टमनसारखं काम करते बघायला गेलं तर. अगदी समर्पक उदाहरण आहे हे. HDFC बँकेचे कार्ड बँक ऑफ बरोडाच्या मशीनमध्ये टाकले की तो डेटा NFSकडे जातो. NFS काही मिलिसेकंदांमध्ये तो मार्ग HDFC बँकेच्या कोर बँकिंग सिस्टमकडे वळवतो. आणि मग HDFC बँक पिन आणि बॅलन्स तपासून परत संमतीचा संदेश NFSला देते आणि NFS तो संदेश बँक ऑफ बरोडाच्या एटीएमला पोहोचवतो. आणि हे सर्व इतक्या वेगात घडते की ग्राहकाला या मागील तांत्रिक गुंतागुंतीचा अजिबात अंदाज येत नाही. पण या सर्व देवाणघेवाणीत डेटाची सुरक्षितता राखणे हे एक मोठं आव्हान असावे.
नक्कीच. या नेटवर्कमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी जगभरात ISO 8583 नावाचा एक जागतिक मेसेजिंग स्टँडर्ड वापरला जातो. ISO 8583? हो, हा एक असा फॉर्मॅट आहे जो सर्व बँकांच्या सिस्टम्सला समजतो. त्यामुळे दोन वेगळ्या भाषा बोलणाऱ्या बँकाही या नेटवर्कवर एकमेकांशी अगदी सहज संवाद साधू शकतात. आणि दिवसाच्या शेवटी या सर्व बँका सेटलमेंट करतात. हो. म्हणजे कोणत्या बँकेने दुसऱ्या बँकेच्या ग्राहकांना किती पैसे दिले याचा हिशोब करून पैशांची प्रत्यक्ष देवाणघेवाण केली जाते. हां. एक अत्यंत पारदर्शक आणि कार्यक्षम असा पडद्यामागचा व्यवहार आहे. येथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. कारण जेव्हा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशांची आणि डेटाची देवाणघेवाण नेटवर्कवर करतो, तेव्हा सुरक्षेचा मुद्दा सर्वात कळीचा ठरतो. हो, सुरक्षेशिवाय हे शक्यच नाही. आपल्या स्रोत सामग्रीमध्ये यावर खूप विस्तृत चर्चा केली आहे. ATMवरील हल्ले हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असू शकतात. एक फिजिकल, म्हणजे प्रत्यक्ष मशीन तोडण्याचा प्रयत्न करणे. आणि दुसरा लॉजिकल, म्हणजे डेटा किंवा सॉफ्टवेअर हॅक करण्याचा प्रयत्न करणे. बरोबर. फिजिकल सुरक्षेसाठी मशीनच्या आत एक अतिशय भक्कम तिजोरी असते. त्यात सिस्मिक सेन्सर्स आणि हीट सेन्सर्स असतात. सिस्मिक सेन्सर्स म्हणजे जे कंपनं ओळखतात. हो. जर कोणी मशीन गॅस कटरने कापण्याचा किंवा हातोड्याने फोडण्याचा प्रयत्न केला तर हे सेन्सर्स लगेच बँकेला आणि पोलिसांना सायरन आणि अलर्ट पाठवतात. हे खूपच गरजेचं आहे. आणि लॉजिकल हल्ल्यांपासून वाचण्याचे तंत्रज्ञान त्याहूनही प्रगत आहे. आपण अनेकदा बातम्यांमध्ये स्किमिंगबद्दल ऐकतो. हो, कार्डची माहिती चोरणारी उपकरणं लावली जातात. अगदी. गुन्हेगार ATMच्या कार्ड स्लॉटवर एक हुबेहूब दिसणारे बनावट उपकरण लावतात, जे कार्डवरील डेटा चोरते. याला आळा घालण्यासाठी आता अँटी स्किमिंग तंत्रज्ञान वापरले जाते. ते कसं काम करतं? अनेक ATMमध्ये जिटर टेक्नॉलॉजी असते. म्हणजे जेव्हा आपण कार्ड आत टाकतो तेव्हा ते एका सरळ रेषेत न जाता थोडे थरथरत किंवा थांबत आत जाते. अरे वा, म्हणजे ते मुद्दाम असं करतं. होय. यामुळे जर तिथे एखादे स्किमर लावले असेल तर त्याला कार्डवरील डेटा सलगपणे वाचता येत नाही आणि तो डेटा निरुपयोगी ठरतो. हे तर अगदी जेम्स बॉन्ड चित्रपटातल्या तंत्रज्ञानासारखं वाटते. हो ना. इतकेच नाही तर मशीनचे जे ऑपरेटिंग सिस्टीम असते तेही अत्यंत सुरक्षित आणि लॉकडाऊन केलेले असते. म्हणजे त्यात कोणी पेनड्राईव्ह टाकून किंवा नेटवर्कमधून एखादा मालवेअर टाकून मशीनमधनं पैसे काढू शकणार नाही याची काळजी घेतलेली असते. हे सर्व सुरक्षेचे स्तर पाहिल्यानंतर लक्षात येते की ATMला बँकेचा छोटा संगणक का म्हटले जाते. पण तंत्रज्ञान इथेच थांबलेलं नाही. हो, आता ही मशीन्स केवळ पैसे काढण्याची उरलेली नाहीयेत. त्यांची उपयुक्तता आता खूप वाढली आहे. अगदी बरोबर. ATMची उत्क्रांती आता एका वेगळ्याच टप्प्यावर पोहोचली आहे. सुरुवातीला आपल्याला फक्त मिनी स्टेटमेंट काढणे किंवा पिन बदलणे यासारख्या सुविधा मिळाल्या. पण आता कॅश रिसायकलिंग मशीन्स या गेम चेंजर ठरत आहेत. कॅश रिसायकलिंग मशीन्स म्हणजेच CRM. हो. या मशीन्समध्ये आपण फक्त पैसे काढूच शकत नाही तर थेट रोख रक्कम जमाही करू शकतो. जेव्हा आपण यात पैसे जमा करतो तेव्हा मशीन प्रत्येक नोटेची सत्यता तपासते. म्हणजे फेक नोट डिटेक्शन. अगदी. बनावट नोटा असल्यास त्या लगेच परत करते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जमा केलेल्या खऱ्या नोटा मशीन आपल्याच कॅसेटमध्ये साठवते आणि त्यापुढील ग्राहकाला त्याच नोटा बाहेर देते. यामुळे बँकेला सतत ATMमध्ये पैसे भरण्याची गरज खूप कमी होते. नक्कीच. आणि वेळेचीही बचत होते. हे तर खऱ्या अर्थाने ऑटोमेटेड बँकिंग आहे. सुट्टीच्या दिवशीही आपण आपले पैसे खात्यात जमा करू शकतो आणि ते लगेच रिअल टाईममध्ये खात्यात अपडेटही होतात. आणि या व्यतिरिक्त आता काही ATMमध्ये कार्डलेस कॅश विथड्रॉल, मोबाईल रिचार्ज आणि अगदी टॅक्स भरणे यांसारख्या सुविधाही आल्या आहेत. एका साध्या पैसे देणाऱ्या यंत्रापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका स्मार्ट बहुउद्देशीय किऑस्कपर्यंत येऊन पोचलाय. अगदी खरंय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? जर आपण या संपूर्ण माहितीच्या स्रोताचा आणि आजच्या चर्चेचा सारांश काढला तर एक गोष्ट स्पष्ट होते. ती कोणती? आपण ज्या ATMला एक साधी मशीन समजतो ती प्रत्यक्षात मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रगत सॉफ्टवेअर सिक्युरिटी आणि ग्लोबल नेटवर्किंग यांचा एक अत्यंत सुंदर संगम आहे. अगदी बरोबर. कार्ड रीडरच्या डेटा एन्क्रिप्शनपासून ते कीपॅडच्या DDES सुरक्षेपर्यंत आणि कॅश डिस्पेन्सरच्या ऑप्टिकल सेन्सर्सपासून ते NFSच्या मिलीसेकंदात चालणाऱ्या राउटिंगपर्यंत यातील प्रत्येक घटक हा एका अचूक सिम्फनीसारखा काम करतो. हो. आणि हे केवळ एक मशीन नाही तर आधुनिक जगातील आर्थिक विश्वासाचे एक अत्यंत भक्कम प्रतीक आहे. नक्कीच. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.
आपण ATMची ही प्रगत रचना आणि त्याची सुरक्षितता यावर सविस्तर चर्चा केली, पण आज आपण अशा एका काळात जगत आहोत जिथे डिजिटल पेमेंट्स आणि UPIचा वापर प्रचंड वेगाने वाढला आहे. हो, आपण सगळेच आता QR कोड स्कॅन करतो. तेच तर, छोट्याशा चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शॉपिंग मॉल्सपर्यंत सर्वत्र लोक स्मार्टफोनच्या एका क्लिकवर पैशांचे व्यवहार करत आहेत. रोख रकमेचा वापर लक्षणीयरित्या कमी होत चालला आहे. अशा या झपाट्याने बदलणाऱ्या जगात रस्त्यावरील या अत्याधुनिक सुरक्षित आणि गुंतागुंतीच्या छोट्या संगणकांचे भविष्य काय असेल? हां, खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. कदाचित भविष्यात ही यंत्रे पूर्णपणे नवीन स्वरूपात विकसित होतील. ती केवळ कॅश मशीन न राहता ब्लॉकचेन आधारित व्यवहार करणारी किंवा बँकिंगच्या सर्वच सेवा देणारी एक संपूर्ण व्हर्च्युअल बँक ब्रांच म्हणून आपल्यासमोर येतील. तंत्रज्ञानाची हीच तर गंमत आहे, ते कधीच एका जागी थांबत नाही, ते सतत उत्क्रांत होत असते. अगदी खरंय. या एका नव्या आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विचारासह आपण आजची ही सखोल चर्चा येथेच थांबूया. नवीन माहिती, रंजक दृष्टिकोन आणि अशाच तंत्रज्ञानाच्या नवनवीन विश्लेषणासह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत कुतूहल जपत रहा आणि सतत नवीन गोष्टी शिकत रहा.